मंत्रालयाची नेहमी सफाई करणारे सगळे कर्मचारी जे आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहेत, त्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू असलेलं मंत्रालयात पाहायला मिळतंय। दादा, नेमका का आजची कॅबिनेटच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी का थांबलाय? का काम बंद आंदोलन? साहेब येणार आहे म्हणून त्यांच्या समोर आम्ही बोलू, असं आहे। आमचा वेळेवर पगार होत नाही, काय होत नाही ते आता सगळेजण म्हणायला लागले तर आपल्या टायमावर आपल्याला पगार भेटत नाही, काय नाही। काय एवढं 10,000 10,000 रुपयेमध्ये काय होणार पण नाही। आता आम्हाला पगार आहे तिकडनं 15,000 रुपये, आम्हाला हातात भेटतोय 10,500, कुठं 10,000 रुपये भेटतोय। आता हे 10,000 रुपयेमध्ये आम्ही करणार काय? घराचं भाडं भरणार काय, मुलाचं फी भरणार काय, एवढे आम्हाला मागणी। आता आम्हाला काहीतरी पगार वाढवून द्या म्हणून आम्ही सांगतो, असं आहे। दुसरं काय आता जे येणार आता आम्हाला काय म्हणणार, कामं करा, कामं तर करून घेता हो तुम्ही, 2-2 वेळावर टायमाला का कामावर काही येऊ पण नका म्हणतोय, असं म्हणतोय। तुम्हाला धमकी दिली जाते कामावर काढण्यात? कामावरनं येऊ नका, तुम्हाला जमलं तर काढून टाका, ना तर वेळेवर पगार होणार नाही म्हणतोय, असं म्हणतोय। ते आता काय वर्षापासून आहे तुम्ही? 10 वर्ष झाले, 10-12 वर्ष झाले। तुम्ही किती वर्ष बस? 12 सगळे एक ही साथ में लगाए हम लोग। खाली 10,000 देता है, 8,000 7,000 से काम करते आ रहा है। अभी तक 10,000 में काम कर रहा है, 10-12 साल हो गया। 10,000 में हम लोग का बच्चा लोग का भाड़ा भरेगा क्या, खाएगा क्या? दिन से दिन महंगाई हो रहा है सर। उसमें क्या होने वाला है? किसी का घर भाड़ा है, दवाखाना है, बच्चा लोग का फीस है, लाइट बिल है, उसमें क्या होएगा हम लोग को? उसमें कुछ होने वाला नहीं है। हम लोग को पगार बढ़ा के देगा तो काम करेगा, और काम नहीं करेगा, बैठेगा सर करके बोलेगा ना तुम लोग को करने का तो करो, चाहे जाओ घर पे, ऐसा बोलता है। ये धमपट्टी देता है हम लोग को कॉन्ट्रैक्ट वाला। आज इधर बैठे आप, किससे मिलने वाले? यही सब लोग को बोलेगा, इतना दिन इतना साल से हम लोग कितना दिन काम करेगा सर, पगार तो अभी बढ़ाओ, नहीं तो हम लोग काम बंद करेगा करके हम लोग बैठा है। पूरा सफाई बंद करेंगे मंत्रालय वाले? हाँ, पूरा बंद करेगा करके ही बैठा है। उसके लिए अभी तक हम लोग काम नहीं किया। संपूर्ण मंत्रालयातली सफाई बंद करू असा इशारा जे आहे ते सगळे कर्मचारी देतात, कारण पगारवाढ जी आहे ती गेली अनेक वर्ष झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याचप्रमाणे जे ठेकेदार जो आहे तो वेळेत पगार देत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळेच हा इशारा जो आहे काम बंदचा त्यांनी दिला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन योगेश सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।